आज शनिवार आहे आणि सगळीकडे हनुमान जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातोय। मात्र महाराष्ट्रातील जालन्यामध्ये अंबड तालुक्यात जामखेड नावाचं एक गाव आहे। 12 वाड्या तेरवे जामखेड अशी या भागाची ओळख आहे। तर 13 गावात सुरुवातीपासूनच कोणत्याही प्रकारे आणि कुठेही हनुमानाचं मंदिर नाहीये, कुठे सुद्धा साधा फोटो सुद्धा दिसत नाहीये आणि या गावातील नागरिक हनुमानाची पूजा आराधना करत नाहीत। नारद ज्या गर्वेनं जे बोलले होते, ज्या उद्दिष्टीने बोलले होते, तो गर्व हारण्यासाठी तो दगडाचं पाणी होऊन ते विना फासला होता। परत नारदजीनं माफी मागितली, विनंती केली की बाबा माझं चुकलं, मी असं बोलायला नव्हतं पाहिजे। तर तेव्हापासून श्रीकृष्ण भगवंत मग तिथून निघले ते वराड आणि कडेठाणला मुक्कामाला राहिलं आणि कडेठाणून ते श्रीकृष्ण भगवंताचे त्यांचे ते नगरीला गेलं। असं तेव्हापासून श्रीकृष्ण भगवंतांनी हे जामखेड आणि 12 वाड्या हे जामखेडच्याच अंतर्गत वाड्या आहे। हे एकच शिवार आहे, 13 गावाचं एकच शिवार आहे। तर या गावातील नागरिकांचा देव आहे आदिदेव जांबुवंत। जालना छत्रपती संभाजीनगर पासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर जामखेड गावापासून 2 किलोमीटरवर हे मंदिर आहे। जांबुवंत श्रीरामांचे निस्सीम भक्त होते आणि त्यांनी तपश्चर्येसाठी श्रीरामांकडे जागेची मागणी केली। तसंच प्रभू श्रीराम यांनी हा परिसर जांबुवंत यांना दिल्याची आख्यायिका आहे। जांबुवंत आणि मारुती जेव्हा सिद्ध झालं तेव्हा जांबुवंत महाराज जांबुवंत गडावर गेले आणि मारुती राया हे मात्र कुठं हिरापूर ह्या गावी गेलेले आहे। तर मग त्यापासून ते राज्य त्यांना मारुतीला सोडलं आणि हे आम्हाला जांबुवंताला सोडलं। मग अशी आमची परंपरा चालू राहिली, हे आतापर्यंत अवगत आतापर्यंत चालूच आहे। अशा हिशोबाने आता आमची हनुमान जयंती साजरी करत नाही, आम्ही रामनवमी साजरी करतो, आम्ही जांबुवंताचा उत्सव साजरा करतो, परंतु ही हनुमान जयंती साजरी करत नाही। टेकडी शेजारी एक प्राचीन गुहा सुद्धा आहे। तसंच 1992च्या सुमारास भक्तांनी लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा केला होता। या मंदिर परिसरामध्ये एक गणपतीचं एक महादेवाचं मंदिर सुद्धा आहे। आतल्या भागात गेल्यावर एक गुहेसारखं मंदिर आपल्याला दिसतं। तिथून वाकून आत गेल्यानंतर जांबुवंतांचं दर्शन होतं। जांबुवंत महाराजांना अशी याचना केली म्हणे, बाबा म्हणे ज्या ठिकाणी मी अवतार घेतला आणि ज्या ठिकाणाहून मी अवतार कार्य केलं ती जागा मला सोडायची नाही म्हणे, त्याच विर्यात मला राहायचं। मग त्यानंतर हनुमानाने लगेच जांबुवंत महाराजला प्रणाम केला आणि म्हणे, काका तुमच्या एरियात तुम्हीच राहा म्हणे, मी तुमच्या एरियात कदापि येणार नाही। म्हणून या एरियात म्हणजे या जामखेडच्या एरियात 12 वाड्या 13व्या जामखेड्यात इथं प्रभू हनुमानानं जांबुवंत महाराजाला जागा दिलेली आहे आणि त्या जागा दिल्यामुळे या 12 वाड्या 13व्या जामखेड्यात जांबुवंत विना देव नाही, हा एरिया पूर्ण जांबुवंताचा असल्यामुळं इकडे हनुमंताचं कोणीही गुणगान घेऊ शकत नाही। किंवा 12 वाड्या 13व्या जामखेड्यात हनुमानाचं मंदिर नसल्यामुळं इकडं कोणीही हनुमान जयंती साजरी करू शकत नाही। जांबुवंत हे जामखेडचं आराध्य दैवत। या गावामधील प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आजही श्री जांबुवंतांच्या दर्शनाने होते। बारा वाड्या आणि 13वा जामखेड ह्या गावामध्ये आमच्या गावामध्ये म्हणजे मारुतीचं काही नावच नाही। म्हणजे आम्ही साधं पुंडलिक आवर्ते करायला सुद्धा आमच्या तोंडात हनुमानचं काही येत नाही, जांबुवंताचंच येतं। कारण की 12 वाड्यामधील मी माझं सासर हे आहे आणि माहेर पण जामखेडचं आहे। 12 वाड्यातली एक वाडी आहे, त्यामुळं आमचं सगळ्यांचा श्रद्धा आणि कोणी लग्न किंवा काही जर असेल तरी आमचं पार जे म्हणते जांबुवंताच्याला नवरदेव येतात तसं आमची तर जांबुवंतालाच येतात। त्याचे आशीर्वाद घेऊनच आम्ही सर्व कामं करतो। जांबुवंत आणि हनुमान हे दोघेही श्रीरामांचे भक्त होते। मात्र जांबुवंत हे वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ ते श्रीरामांना आणि हनुमानाला सुद्धा सल्ला देत। त्यांचा इथं निवास आहे आणि त्यामुळे 13 गावात हनुमानाचं एकही मंदिर आपल्याला दिसत नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आज देशभरामध्ये हनुमान जन्म उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे। मात्र
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये असणाऱ्या जामखेड्या 13 गावांमध्ये जे आहे ते हनुमानांचं मंदिर देखील आपल्याला या परिसरामध्ये सापडत नाही. तर हनुमानांची जयंती असेल किंवा उत्सव असेल या ठिकाणी साजरा केला जात नाही, कारण हा परिसर जो आहे तो आता जामवंताच्या नामकरणी करण्यात आलेला आहे. त्यामुळं संपूर्ण 13 गावांमध्ये जे आहे ते शिवारामध्ये जामवंताची पूजा केली जाते. या ठिकाणी हनुमान जन्म उत्सव जो आहे तो कोणीही साजरा केला जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि अनेक वर्षांपासून ही परंपरा या ठिकाणी सुरू असल्याचे पाहायला मिळते. आणि या ठिकाणचे जे 13 गावातील नागरिक आहेत ते देखील या ठिकाणी हनुमान जन्म उत्सव जो आहे ते साजरा करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. जामखेडून विजय चिडे, जय महाराष्ट्र.